नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणि त्यासाठीची आधार सक्ती यावर चर्चा करूया. महाराष्ट्रात कृषी क्षेत्राविषयी आणि कर्जमाफीविषयी नुकतीच एक खूप मोठी प्रशासकीय घोषणा झाली आहे. शेतीमधला आर्थिक ताण हा विषय तसाही नेहमीच चर्चेत असतो, बरोबर? त्यामुळेच ही नवीन योजना नेमकी काय आहे, तिचे फायदे कसे मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठीची मुख्य अट कोणती आहे, हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट या 2 लाख रुपयांच्या लक्षवेधी आकड्याकडेच वळूया. हा केवळ एक साधा आकडा नाहीये बरं का. हा या संपूर्ण नव्या योजनेचा मुख्य गाभा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र ठरतील त्यांचं तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज थेट माफ होणार आहे. विचार करा, नैसर्गिक संकटे किंवा नापिकीमुळे आपला बळीराजा अनेकदा अडचणीत येतो. अशावेळी ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यांना सावरण्यासाठी उचललेलं हे खरंच एक खूप मोठं पाऊल आहे. 2 लाखांची ही रक्कम या संकटात नक्कीच एक मोठा आधार ठरणार आहे. आता या माहितीमधील सर्वात रंजक भाग पाहायचा झाला तर तो म्हणजे या योजनेची दुहेरी रचना. सहसा असा एक समज असतो ना की सरकारी योजनांचा फायदा फक्त त्यांनाच मिळतो ज्यांची कर्ज थकीत आहेत. पण इथे प्रशासनाने एक खूप वेगळा आणि उत्तम दृष्टिकोन समोर ठेवला आहे. एका बाजूला अडचणीतल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला जे शेतकरी अगदी प्रामाणिकपणे आणि न चुकता आपल्या कर्जाची नियमित परतफेड करत आलेत त्यांनाही 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे एकाच वेळी अडचण दूर करायची आणि चांगल्या आर्थिक सवयींना बक्षीसही द्यायचं, असा हा एकदम उत्तम समतोल इथे साधला गेलाय. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. आत्तापर्यंत हे सगळं ऐकायला खूपच छान आणि आशादायी वाटतंय, बरोबर? 2 लाखांची कर्जमाफी आणि 50,000चं अनुदान. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. आणि तो म्हणजे हे लाभ प्रत्यक्ष मिळवायचे कसे? यासाठी नेमकी कोणती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे? कारण पहा, केवळ घोषणा होऊन चालत नाही. ती योजना आपल्यापर्यंत पोचण्यासाठी काय करावं लागतं याची अचूक माहिती असणं खूप गरजेचं आहे. माहितीच्या अभावामुळे अनेकदा लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. तर इथेच येतो या योजनेचा सर्वात कळीचा मुद्दा, आधार प्रमाणीकरण, म्हणजेच आधार ऑथेंटिकेशन. कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असू द्या किंवा ते 50,000चं अनुदान मिळवायचं असू द्या, आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय कोणताही आर्थिक लाभ पदरात पडणार नाही. ही अट एकदम सक्तीची आहे बरं का. यात कोणतीही पळवाट किंवा सवलत नाहीये. आणि यामागे एक अगदी ठोस कारण आहे. आपल्याला माहितीच आहे की अनेकदा बोगस खाती किंवा मध्यस्थांमुळे सरकारी पैशांची मोठी गळती होते. ती गळती पूर्णपणे थांबवण्यासाठी आणि डिजिटल ओळखीच्या माध्यमातून पैसे थेट खऱ्या लाभार्थ्यांच्याच खात्यात जमा व्हावेत, ह्यासाठीच प्रशासनाने हा अत्यंत कडक निर्णय घेतला आहे. ही प्रत्यक्ष प्रशासकीय प्रक्रिया कशी काम करणार आहे ते आता थोडक्यात समजून घेऊया. या प्रवाहाचे काही निश्चित आणि सोपे टप्पे आहेत. सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे संबंधित शेतकऱ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी जोडणे, म्हणजे लिंक करून घेणे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय पातळीवर या आधारची पडताळणी केली जाईल. ही पडताळणी आणि प्रमाणीकरणाची प्रक्रिया जेव्हा 100% पूर्ण होईल तेव्हाच तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात कर्जमाफीची किंवा अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या साखळीतला एकही दुवा जर सुटला तर रक्कम खात्यात जमा होणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आणि या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे आजकाल प्रशासकीय प्रक्रियांमध्ये डिजिटल आयडेंटिटी किंवा डिजिटल ओळखीला किती अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. प्रशासनाकडून वारंवार हे स्पष्ट आणि अंतिम आवाहन केलं जातंय की सर्व संबंधितांनी आपली ही आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. जेव्हा आपल्या पारंपरिक शेतीला अशा आधुनिक डिजिटल व्यवस्थेची जोड मिळते तेव्हा या योजनांची अंमलबजावणी अधिक अचूक आणि पारदर्शक होते, हे नक्की. पण या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच. भविष्यात शेतीविषयक कोणतेही लाभ मिळवण्यासाठी स्वतःची डिजिटल ओळख अद्ययावत ठेवणं इतकं अपरिहार्य झालं असताना आपल्या तळागाळातील प्रत्येक शेतकरी या डिजिटल क्रांतीसाठी खऱ्या अर्थाने सज्ज झाला आहे का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. या विश्लेषणात सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर